पवळा धारण केला जातो. लाल रंगाचा एक खडा असतो, तो आपण बोटामध्ये धारण करत असतो. बरेचसे जण कंठात धारण करत असतात किंवा स्त्रिया मंगळसूत्रामध्ये देखील धारण करत असतात. ज्यांना मंगळ असतो ते देखील पवळा धारण करतात, हे तुम्हाला माहिती आहे. परंतु पवळ्याचे असे अनेक फायदे मी तुम्हाला आज सांगत आहे. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला हे मार्ग देत आहे. जास्तीत जास्त या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. ज्या व्यक्तीला सर्वाधिक राग असेल, ज्याच्या मनात एखादी गोष्ट चंचलरित्या वावरत असेल, त्याचं मन स्थिर राहत नसेल, त्याने देखील पवळा घालायचा. राग आल्यानंतर ज्या माणसाला पश्चाताप होतो, त्याने देखील पवळा घालायचा. किंवा माता भगवतीची सेवा करत आहात आणि जपमाळ म्हणून तुम्हाला पवळा हवाय, रक्तवर्ण रक्तशांभवी म्हणजे लाल रंगाच्या वस्तू देखील माता भगवतीला खूप प्रिय आहे. पवळ्याचं देखील एक वेगळाच महत्व आहे. मांगलिक व्यक्तींनी जसं पवळा घातला जातो तसं पवळ्याची माळ करायची 108 आणि त्याच्यावर देखील जाप करायचा आहे. अशा पद्धतीने पवळ्याचे अनेक फायदे आहेत. ओम काली, जय भवानी.